नागपुर मध्यवर्ती कारागार के 10 कैदियों ने केवल 4 दिनों में किला रायगढ़ की शानदार प्रतिकृति तैयार कर सबको चकित कर दिया है। खासदार सांस्कृतिक महोत्सव में इस मॉडल ने तीसरा स्थान हासिल किया है। वॉइस नागपुर केंद्रीय कारागार, जहां सजा काट रहे 10 कैदियों ने कर दिखाया है कुछ ऐसा जिसकी कल्पना भी किसी ने नहीं की थी। छत्रपति शिवाजी महाराज के प्रति श्रद्धा और सम्मान से प्रेरित होकर इन कैदियों ने जेल में ही किला रायगढ़ की हूबहू प्रतिकृति तैयार की। जिन कैदियों को कभी असली रायगढ़ किले पर जाने का अवसर तक नहीं मिला, उन्होंने सिर्फ तस्वीरें देखकर कारागृह में पड़ा सामान और अपनी कारीगरी के बल पर यह ऐतिहासिक किला साकार किया। अधिकारियों के अनुसार अधीक्षक वैभव आगे की संकल्पना और अधिकारी आनंद पानसरे और कारागृह उप अधीक्षक दीपा वैभव के आगे ये मार्गदर्शन में यह किला मात्र 4 दिनों में तैयार किया गया। किले की बारीक नक्काशी, दरवाजे, प्राचीन शैली, सब कुछ इतनी सटीकता से बनाया गया है कि इसने खासदार सांस्कृतिक महोत्सव की किला स्पर्धा में तीसरा पुरस्कार हासिल किया। कैदियों का कहना है कि शरीर भले कारागार में है, पर मन से हम रायगढ़ किले तक पहुंच चुके हैं। हम समाज को यह संदेश देना चाहते हैं कि हमसे गलती हुई, लेकिन हमारे भीतर का मनुष्य आज भी जिंदा है। कभी रायगढ़ नहीं देखने वाले इन 10 कैदियों ने रायगढ़ को अपने मन में जिया और जेल की 4 दीवारी के भीतर ही इस इतिहास को फिर से पुनर्जीवित कर दिया। भावना काय होती? हा किल्ला एवढ्यासाठीच तयार करायचा होता की नागपूर भागामध्ये किल्ल्यांची अशी दुर्ग किल्ले जे आहेत, दुर्ग किल्ले त्या ठिकाणी असे कोणत्याही प्रकारचे किल्ले नाहीत आणि हा किल्ला बनवण्यामागे एक सर्व बंद्यांना की किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे काय आहेत हे समजलं पाहिजे। आम्ही या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो मोठ्या प्रमाणामध्ये, तर एक किल्ला काय आहे हे किल्ल्याची भावना समजावी, त्याच्यातून त्यांना माहिती व्हावं की राजधानी त्यावेळेस कशा प्रकारची होती, राजधानी किल्ल्यावरती काय काय होतं हे सगळं त्यांना समजावं या दृष्टिकोनातून हा किल्ला आम्ही तयार केलेला आहे। किती बंदिवान यामध्ये होते आणि किती वेळ लागलेला? 10 ते 12 बंदिवानांनी यामध्ये भाग घेतला आणि एक 8 ते 9 दिवसामध्ये हा किल्ला तयार झालेला आहे। बंदिवान कधी त्या किल्ल्यावर गेले नाहीत, तर त्यांच्या भावना काय आहेत महाराजांबद्दल? त्यांच्या महाराजांबद्दलच्या भावना त्यांच्या खूप आदराच्या आहेत। त्यांची विचार तेच सांगितलं मी की आता त्यांनी महाराजांना समोर ठेवूनच हा किल्ला तयार केलेला आहे। म्हणजे आपोआप ऑटोमॅटिक महाराजांचे विचार मनामध्ये आणल्यामुळे ही त्यांना प्रेरणा मिळत गेली आणि त्यांनी किल्ला तयार केला। कारागृहाचे ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन आहे। कारागृहातील प्रत्येक बंद्यामध्ये सुधारणा घडवून आणणे आणि बंद्यातील कला कौशल्याला वाव देऊन त्याला व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्याचे पुनर्वसन करण्याची प्रमुख भूमिका ही कारागृह प्रशासन पार पाडत असते आणि त्याच हेतूने माननीय अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक माननीय श्री वारके साहेब, माननीय कारागृह महानिरीक्षक माननीय श्री देसाई साहेब, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक माननीय श्री आगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे शिवकालीन रायगड किल्ल्याची प्रतिकृती ही कारागृहातील बंद्यांनी साकारलेली आहे। नागपूरचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या खासदार महोत्सव अंतर्गत जी शिवकालीन किल्ले बनविण्याची स्पर्धा नागपूर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती, त्याचाच एक भाग म्हणून नागपूर मध्यवर्ती कारागृहातील शिक्षाबंद्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेला होता आणि या ठिकाणी कारागृहातील बंदी आपल्या माध्यमातून समाजाला एकच संदेश देऊ इच्छितात की कळत नकळत आमच्या हातून असं काही घडलं की जे घडायला नको होतं, परंतु अजूनही आमच्यातला माणूस जिवंत आहे, ज्याला समाजात परतण्याची आस आहे आणि या परतीच्या मार्गावर समाजाची उपेक्षा नाही तर समाजाच्या सहानुभूतीची गरज आहे। आणि खऱ्या अर्थाने आज रायगड किल्ला या ठिकाणी कारागृहातील बंद्यांनी साकारलेला आहे आणि प्रत्यक्षात जरी आमचे कारागृहातील बंदी रायगडावर जाऊ शकत नसले तरी छत्रपती शिवरायांचे विचार मात्र आज कारागृहातील प्रत्येक बंद्यांच्या मनामध्ये रुजविलेले आहेत आणि आज शरीराने जरी ते कारागृहामध्ये असले तरी मनानं मात्र निश्चितच या प्रतिकृतीद्वारे ते रायगड किल्ल्यावर जाऊन आलेले आहेत।